दरवर्षी आमच्या संगीताताई ह्या प्रियदर्शिनी वुमेन्स फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करतात। मी आताच म्हणालो की खरं तर हा सगळा कालावधी आता पुढचे 3-4 महिने आमचा हा उत्सवाचा कालावधी आहे। आपण आपले सगळे सण, आपले सगळे उत्सव हे आपली परंपरागत जे काही पारंपरिक पद्धतीने साजरे करतो आणि त्यासाठी अशा या महोत्सवाची खूप गरज असते। आणि गेले काही वर्ष संगीताताईनं हाच नेमका विचार करून कदाचित हे प्रदर्शनी सुरू केलेली असेल। आज खूप मोठ्या प्रमाणात इथं मी पाहिलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या आमच्या महिला भगिनींना एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून देण्याचं काम, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीची म्हणून एक मदत निश्चितपणे या अशाच कार्यक्रमातून केली जाते आणि होते। त्यासाठी मी संगीताताईंच्या त्यांच्या सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। त्यांना खरं तर त्यांच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो। पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि प्रियदर्शिनी वुमन्स फोरमतर्फे गेले 17 वर्ष आपण हा प्रोजेक्ट करत असतो की महिला सक्षमीकरण, महिलांनी पायावर उभं राहावं। आज हे 18वं वर्ष आहे। आजच्या या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री मुरली मोहोळजी आले, नंतर आमचे गुरुच म्हणलं पाहिजे, कारण का त्यांच्याकडनं आम्ही समाजसेवा शून्यातनं त्यांनी विश्व उभारले, तर आम्ही प्रयत्न करू। जसं गोयल साहेबांनी विश्व उभारले तर गोयल साहेब दोघंही आले, दोघांनी आशीर्वाद दिला आणि ज्या आमच्या महिला आहेत, छोटे छोटे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांना मार्केट देण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही नॉर्मली ना नफा ना तोटा अशा हिशोबात हे करत असतो प्रोजेक्ट आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आणि मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगेन 23, 24, 25ला संध्याकाळी संपेल, तर जास्तीत जास्त पुणेकरांनी गर्दीत न जाता तुळशीबागेत चालता येत नाही हो, इथं सगळं मिळतंय, पार गौरी गणपती पासून सगळे दागिने, साड्या, पैठणी सगळं आहे, तर त्यांनी इकडंच यावं। फराळाचं सामान, उकडीचे मोदक सगळे स्टॉल आहेत, तर त्यांनी इकडंच यावं, खरेदी करावं। पार्किंग आहे, म्हणजे रस्त्यात गर्दी पण होणार नाही। सगळ्यांना नम्र विनंती आहे, आमच्या इथे बाल गंधर्व रंग मंदिर पार्किंग मध्येच खरेदीला या।